पासूनच पाऊस रुसलेला आहे, जो आजतागायतपर्यंत त्याच परिस्थितीमध्ये आहे। मी सध्या या ठिकाणी आंबेरी साठवण तलाव आहे तिथे उभा आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आपण जर पाहिलं तर या तलावामध्ये अनेक भाग उघडे पडलेले आहेत। त्यावरनं हे निष्पन्न होतं की या तलावामध्ये जवळपास 40% इतकाच पाणी साठा आहे आणि 60% पाणी या तलावामध्ये भरल्यानंतर हा तलाव ओव्हरफ्लो होणार आहे। या सगळ्या पाण्याच्या कमतरतेचा फटका रब्बी हंगामातील पिकांना देखील बसलेला आहे। माझ्यासोबत महिला शेतकरी आहेत ज्यांची या भागामध्ये शेती आहे। पाऊस सुरुवातीपासूनच रुसलाय। आमच्या इकडे सुरुवातीपासूनच पाऊस नाही सर, थोडा रिमझिम आहे। मधात पिकं वाळू लागले आमचे आणि जे तळ्यात पाणी जेवढं पहिलं होतं तेवढंच आहे। आता कोणकोणत्या पिकाला पाणी पाहिजे? आता सोयाबीनला, तुरीला, मुगाला पाऊस लागते, सर्वच पिकाला। हळदीला पाणी लागते, नेमकं हळदीला पाणी लागते सर, सर्व पिकाला पाऊस लागते। आमच्या इकडे पाऊस असा झालाच नाही आहे, 1-1.5 तासाचा तर एकाही दिवशी पाऊस झाला नाही आमच्या भागात। आता पाऊस पडेल अपेक्षा आहे का? आता पाऊस पडा अपेक्षा तर आहेच, मात्र आता हवामान खात्याचे अंदाज निसर्ग कोणाच्या हातात आहे। पण पोळा काही दिवसावर येऊन ठेपलाय, पोळा आणि पाऊस झाला भोळा, मग कसं आता काय करावं? आता शेतकऱ्यांना जे आहे ते लावून खावं। बरं, दुष्काळ पडण्याची शक्यता आहे का? आता ते निसर्गाच्या याच्यावर अवलंबून, होय म्हणता येत नाही, नाही म्हणता येत नाही, वरून राजा आहे तो। या महिला शेतकरी होत्या। या बाजूला जर पाहिलं तर तलाव मोठ्या प्रमाणामध्ये कोरडा आहे। हा 200 एकरचा तलाव आहे। जवळपास 80 हेक्टर या ठिकाणी जमीन या तलावासाठी सरकारने घेतलेली होती। मागच्या 2 वर्षापूर्वी हे तळ कोंडलेलं होतं, हे दुसरं वर्ष आहे आणि मागच्या वर्षी या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी होतं। यंदाच्या वर्षी मात्र जून गेलाय, जुलै गेलाय आणि ऑगस्टला सुरुवात झालेली आहे, तरी देखील तलावामध्ये केवळ 40% इतकाच पाणीसाठा आहे आणि त्यामुळं जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिक देखील या पावसाकडे डोळे लावून बसले आहेत। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।